नमस्कार शेतकरी बांधवांनो. गेल्या 13 तारखेपासून जो म्हणजे आता पाऊस पडतोय, त्या पावसामुळं बऱ्यापैकी द्राक्ष शेतीला अडचण येण्याची शक्यता तयार झाली आहे. परंतु न घाबरता द्राक्ष शेतीला अडचण कधी येते, जर जास्त पाऊस झाला आणि पाण्याच्या जमिनीचा जो आपण त्याला जी खाली जमीन पूर्ण पाण्याची जमिनीची भूक भागली, तरच वापसा कंडिशन खराब होती. वरच्या 6 इंचाच्या थरामध्ये जमीन भिजलेली आहे आपली, त्याच्यामुळं खालून जमीन कोरडी आहे, त्यामुळं वापसा कंडिशन यायला 12 तासामध्ये वापसा कंडिशन येऊ शकते. त्यामुळे तो विषय तितकासा घाबरण्यासारखा नाही. यावर्षी सगळ्यात महत्त्वाचं काय राहील तर बागेची विराळणी. पाऊण स्क्वेअर फुटला एक काडी ठेवा किंवा जास्तीत जास्त 1 स्क्वेअर फुटला एक काडी ठेवा. काडीची संख्या वाढली तर काय होईल, या कंडिशनमध्ये पान जर जास्त वेळ ओलं राहिले गर्दीमुळं, तर त्या पानावरती पाणथळ करपा येण्याची शक्यता जास्त राहते किंवा बॅक्टेरियल करपा येईल. किंवा द्राक्ष शेतीतली सगळ्यात मोठी समस्या ही पावसामध्ये पान ओलं राहिले की करपायची असते. करपा आणि डाऊनी दुसरा आता 4 दिवसापेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळं आपल्याला डाऊनीकडे पण दुर्लक्ष करून चालणार नाही. तर डाऊनीसाठी आपल्याला ट्रॉबलिन ग्रुप सोडून इतर औषधं घ्यावी लागतील. ॲक्रोबॅट कर्जेट चालेल किंवा कॉपरचा वापर थोडासा वाढवा. आणि बागेमध्ये आपल्याला प्लॉटच्या जी खाली बाजू असते उताराची, त्या बाजूला जी पाणी साठतं, त्या पाणी साठलेल्या ठिकाणचं पाणी कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला त्याच दिवशी काढून द्यावं लागेल. कारण पाणी जर साठलं तर पाण्याचं, आता तसं बघितलं तर उन्हाळा आहे, त्यामुळं बाष्पीभवनाचा वेग हा जास्त असतो आणि प्लॉटमधली ह्युमिडिटी वाढते. आणि जर पाणी साचलेलं असतं तर ती पाण्यामधून जी बाष्पीभवन होईल, त्या बाष्पीभवनामुळं खालून पाण्याची पानं ओलसर राहून डावणीचा प्रादुर्भाव जास्त होईल. त्याच्यामुळं आणि दुसरं पाणी साठल्यामुळं काय होईल तर त्या एरियामधलं किंवा त्या जी काही तुमच्या क्षेत्रामध्ये 4-2 गुंठ जी काय जमीन पाण्याखाली येईल, तिथली वापसा कंडिशन खराब होईल. त्याच्यामुळं झाड 2 बाजूनं अडचण येईल आणि फॉस्फरसचा अपटेक कमी झाला तर डावणीचा प्रादुर्भाव हा जास्त राहतो. म्हणून वापसा कंडिशनची काळजी घ्या आणि प्लॉटमधल्या सगळ्या प्लॉटला एकंदरीत वापसा कंडिशन समान राहील आणि पाणी कसल्याही परिस्थितीत कुठं साठणार नाही याची काळजी घेऊ. आणि यावर्षी घड निर्मितीचा पिरियड यायला अजून थोडासा वेळ आहे, कारण आपल्या तालुक्यामध्ये पहिलं टॉपिंग बऱ्यापैकी झालं आणि पहिलं टॉपिंग झाल्यामुळं अजून आपलं दुसऱ्या टॉपिंगला कमीत कमी 10-12 दिवसाचा कालावधी लागेल. 45 दिवसाच्या पुढं 50 दिवसाच्या आसपास जरी आपल्याला टेम्परेचर सापडलं तर त्या पिरियडमध्ये निश्चितच घड निर्मिती यावर्षी पण चांगली होऊ शकते. फक्त काळजी घ्यायची आहे ती गर्दी बागेमध्ये ओलांड्यामध्ये एखाद्या ओलांड्यामध्ये एखाद्या ठिकाणी जरी पानाची गर्दी झाली तर त्या पानाच्या झुपक्यामध्ये किंवा ती जी गर्दी आहे त्या गर्दीमध्ये ह्युमिडिटी वाढून तिथं रोगाचा प्रादुर्भाव किंवा त्या डोळ्यावरती बुरशी वाढण्याची शक्यता पाऊसकाळ ज्या वर्षी जास्त असेल त्या वर्षी होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं काळजी घ्या, स्प्रे घ्या, कॉपरचा वापर थोडासा वाढवा, टेप्टोसायक्लिन, फेलिडामायसिन अशा गोष्टी घेऊन बागेची आपल्या प्लॉटची काळजी घ्या. गरज पडल्यास माझा मोबाईल नंबर आहे 95272027. या नंबरवर कॉल करा आणि आपल्या यावर्षी आपल्या प्लॉटला कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये याच्यासाठी आपण सगळी मिळून एकजुटीनं विचारानं काळजी घेऊया. आणि मी थांबतो.